नमस्कार मित्रांनो, मी दिनेश परब स्वागत करतोय आपल्या यूट्यूब चॅनलवर। खूप दिवसानंतर मी हा व्हिडिओ बनवतोय। ऑलमोस्ट जवळजवळ महिनाभर मी एकही व्हिडिओ टाकला नाही। आनंदाची बातमी अशी आहे की आपलं चॅनल लास्ट 2 महिन्यापूर्वी मॉनिटाईज झालेलं आहे आणि ते पण तुमच्यामुळे, तुम्ही सपोर्ट केला त्यामुळे सगळं झालं असं मी समजतो। कारण तसं तर 3 वर्ष झाली माझं चॅनल मॉनिटाईज होत नव्हतं, कारण काही यूट्यूबचा जो क्रायटेरिया आहे तो मी फुलफिल करत नव्हतो। त्यात यूट्यूबने काही आपल्याला मदत केली असं म्हणू शकता, किंवा माझ्यासाठीच नाही तर सर्वांसाठी त्यांनी काही नियम थोडे शिथिल केले। त्यात हे चॅनल आपलं 2 महिन्यापूर्वी मॉनिटाईज झालेलं आहे। त्यामुळे खूप खूप धन्यवाद तुमचे जेवढे पण सबस्क्रायबर। ॲक्च्युली जे 1000 सबस्क्रायबर तर ऑलरेडी 1 वर्षापूर्वीच झालेलं, पण आपलं जे यूट्यूबचा जो दुसरा क्रायटेरिया होता, जो 4000 आवर्सचा जो क्रायटेरिया होता तो कंप्लीट नाही झालेला। तो आता ह्या 2 महिन्यापूर्वी झाला आणि आपलं चॅनल मॉनिटाईज झालं आहे। तर खूप खूप धन्यवाद आपले सर्वांचे, ज्यांनी हे चॅनल सबस्क्राईब केलं आहे त्यांचे खूप खूप धन्यवाद। तरी पण एक अशी गोष्ट होती जी चॅनल तर सबस्क्राईब केलं आहे बहुतेक लोकांनी, पण आता जे नवीन व्हिडिओ आहेत जे मी बघतोय की जे सबस्क्रायबर आहेत ते ऑलरेडी ते हार्डली 2%च व्हिडिओ माझे बघतात, आणि जो नॉर्मल बाकीचं जे आहे ऑलमोस्ट 98% ज्यांनी सबस्क्राईब नाही केलं आहे असं लोक जास्त व्हिडिओ बघतायत। तर त्यांनी जरा सबस्क्राईब करावं, किंवा जे सबस्क्राईब केलं आहे त्यांनी जरा व्हिडिओ जास्त पाहावे अशी माझी इच्छा आहे। तर हे तुम्ही जरूर ध्यानात ठेवा। आज व्हिडिओ बनवायचं जे रिझन आहे ते तुम्हाला कळलंच असेल, थंबनेल बघून तुम्हाला कळलंच असेल। आज म्हणजे ॲक्च्युली एप्रिल महिन्यातच आपल्याला 2024च्या एप्रिल महिन्यातच आपल्याला 2 वर्ष कंप्लीट झाली आफ्टर मार्केट CNG बसून या गाडीमध्ये। ही आपली टाटा टिगोर आहे आणि त्याचा जो फर्स्ट 1 इयर कंप्लीट झालेलाचा व्हिडिओ मी ऑलरेडी केला होता, तो मी तुम्हाला आय बटन किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईनच, तो तुम्ही जरूर पाहावा। तर आता ही 2 वर्ष आपण हे कंप्लीट केलेलं आहे आणि विदाऊट एनी म्हणजे काहीच कंप्लेंट नाही आहे। आपण CNG बसवली होती ऑलमोस्ट 2 वर्षापूर्वी। त्याचं रिझन होतं की एक तर फ्युल इकॉनॉमीसाठी, म्हणजे आपल्याला गावी जायला खूप जो खर्च येत होता पेट्रोलवर, कारण त्यावेळेला जवळजवळ 100 रुपये लिटर पेट्रोल होतं आणि जवळजवळ मला 4-4,500 रुपये जायलाच लागायचे। तर तो कमी करण्यासाठी आता तेच मी या CNGमधून ऑलमोस्ट 2000 रुपयात मी गावी पोचतो। तर जाऊन येऊन 4000 रुपये खर्च होतो जर जाऊन येऊन पाहिलं तर। तिथे फिरणं वेगळं, ती गोष्ट वेगळी आहे तिथे। पण आणि दुसरी रिझन होतं आपलं की CNGमुळे एन्व्हायरमेंटल खूप फरक पडतो, कारण पेट्रोलमुळे जो पोल्युशन होतं ते टाळण्यासाठी आपण CNGमध्ये आलो होतो। तर 2 वर्ष ऑलमोस्ट कंप्लीट झाली आहे आणि 2 वर्ष कंप्लीट होताना मला गाडीमध्ये अजूनही एकही प्रॉब्लेम आलेला नाही आहे। त्याचं रिझन असं आहे की गाडीचं जेव्हा सर्व्हिसिंग व्हायचं, म्हणजे रेग्युलर सर्व्हिसिंग मी वर्षातून एकदाच करायचो, पण मी जे त्याचे स्पार्क प्लग जे आहेत ना ते मी वर्षातून 2 वेळा चेंज करायचो। म्हणजे 6 महिन्यांनी मी एकदा स्पार्क प्लग प्रत्येक वेळेला चेंज केलेले आहेत। त्यामुळे गाडी अजूनही म्हणजे CNGवर प्रॉपर चालू आहे, काहीच प्रॉब्लेम नाही आला, ना इंजिनमध्ये काय इश्यू आहे, ना CNGच्या किटमध्ये काही इश्यू आला आहे। आणि सेकंड गोष्ट अशी होती की मॉर्निंगला जेव्हा पण आपण गाडी स्टार्ट करतो तेव्हा नॉर्मली CNG गाडी जी आफ्टर मार्केट असते ती पेट्रोलवर चालू होते आणि थोड्या वेळानंतर ती ऑटोमॅटिक CNGवर येते। पण मी त्याचं जे सिस्टम आहे ना ते मी ऑटोमॅटिक सिस्टम काढून टाकलेला, कारण बसवतानाच मी त्यांना तसं क्लिअर केलेलं की मला जेव्हा पाहिजे तेव्हा मी गाडी CNGवर करीन। मग त्या हिशोबामध्ये मी काय करायचो की जवळजवळ 1-1.5 किलोमीटर गाडी पेट्रोलवर चालवायचो आणि मग मी CNGवर कन्वर्ट करायचो। आणि जेव्हा पण समजा गाडी परत आणून बिल्डिंगमध्ये आपण पार्क करतोय, जेव्हा पण आपलं काम झालं की आपण ज्या डेस्टिनेशनला गेलो की जायच्या 1-1.5 किलोमीटर अगोदर मी CNG बंद करून मी पेट्रोलवर गाडी चालवायचो आणि तिथे गेल्यावर स्टॉप करायचो। त्यामुळे कदाचित माझ्या गाडीची कंडिशन अजूनही चांगली आहे असं मला वाटतं, कारण मला कोणतरी ॲडवाईस केलं होतं की असं केलं की गाडी चांगल्या कंडिशनमध्ये राहते, म्हणजे कार्बन जो आहे जो स्पार्क प्लगकडे तो कमी जमा होतो।
मग त्या हिशोबाने मला वाटतं की गाडी अजूनही कंडिशनमध्ये आहे आणि आता 2 वर्ष कंप्लीट झालेली आहे. या 2 वर्षात आपली गाडी म्हणजे टोटल 2 वर्ष नाही, टोटल गाडीला आता घेऊन मला 3 वर्ष झाली आणि CNG किट बसून 2 वर्ष झाली. या 3 वर्षामध्ये गाडी 43,000 किलोमीटर चालली. म्हणजे तशी बघितलं तर खूप कमीच चालली आहे ॲक्च्युली, पण तरी पण त्यातले फक्त 12,000 किलोमीटर मला वाटतं पेट्रोलवर चालली आणि आता बॅलन्स जी आहे ती टोटल CNGवर गाडी चाललेली आहे. तर त्यामुळे म्हणजे मला असं वाटतं की थोडंफार माझ्या सेविंगमध्ये म्हणजे काही फरक पडतोय. म्हणजे मला अजूनही 1-2 वर्ष लागतील तो किट रिकवर करण्यासाठी, म्हणजे किटचं जे व्हॅल्यू आहे ती रिकवर करायला. कारण जवळजवळ जेव्हा कुठे मी 50, 60, 70 हजार किलोमीटर जेव्हा गाडी चालेल माझी, तेव्हा कुठे तो किटची व्हॅल्यू रिकवर होईल असं मला ज्याने किट बसवला म्हणजे त्याने मला सांगितलं होतं की एवढे जवळजवळ 70,000 किलोमीटर गाडी तुझी चालली पाहिजे म्हणून. आता बघूया इन फ्युचर किती गाडी चालते ते. तर पुन्हा एकदा मी तुम्हाला दाखवतो की जो माझा जो किट जो आहे तो टोमॅसिटो म्हणून एक ब्रँड आहे, OBD2 हा ब्रँड आहे आणि तो पण मी ज्याच्याकडे बसवायला गेलो होतो त्याने मला हा सजेस्ट केला, कारण त्याने त्याच्या पूर्वीच्या ज्या टाटाच्या गाड्या आहेत त्याच्यासाठी त्याने हा बसवलेला होता. तर आता मी तुम्हाला परत एकदा आपण बोनेट उघडून दाखवतो. कंडिशन ॲज इट इज आहे, म्हणजे काहीच त्याच्यात काही प्रॉब्लेम आलेला नाही आहे. आता आपण बघूया. हे तुम्हाला माहितीच असेल, हा इथून आपल्याला गॅस फिलिंगचा हा नॉब आहे, म्हणजे इथून आपण गॅस फिल करतो. हा गॅस फिलिंगचा नॉब आहे, म्हणजे बंद चालू करू शकतो आपण पाहिजे तेव्हा. आणि हा टोमॅसिटो OBD2 हा ब्रँड आहे. हे त्याचं मेन हार्ट म्हणू शकतो आपण त्याला, ज्याला आपण CPU म्हणतो. आणि हा त्याचा डिस्ट्रीब्युटर आहे, म्हणजे गॅस घेणं आणि इंजिनमध्ये पाठवणं याचं काम हा करतो. आणि या इंजिनच्या मागे आणखी एक गोष्ट लागलेली आहे, ती तुम्हाला दिसेल की नाही मला डाऊट आहे. ते बघा, हा ब्ल्यू कलरचा तिथे जो दिसतंय छोटंसं, तर तिथे हे 3 सिलेंडर इंजिन आहे म्हणून तिथे 3 नॉब आहेत ज्याच्यातून गॅस 3 सिलेंडरमध्ये जातो. तर असा हा सेटअप आहे. आणि अजूनही म्हणजे बघा, अजूनही त्या सेटअपला काहीच प्रॉब्लेम आलेला नाही आहे. आणि जवळजवळ आज 2 वर्ष कंप्लीट झालेलं आहे आणि कुठेही काही प्रॉब्लेम आलेला नाही. टोमॅसिटो जो आहे ना तो इटालियन ब्रँड आहे. तर म्हणजे मला त्या डिस्ट्रीब्युटरने मला सजेस्ट केलेला, ज्या डिस्ट्रीब्युटर म्हणजे MGLचा जो डिस्ट्रीब्युटर होता त्याने मला हा सजेस्ट केलेला ब्रँड होता आणि तो खरोखरच म्हणजे अजूनही खूप चांगल्या रीतीने चाललाय. ते एक मला त्याला थँक्स म्हणावं लागेल, कारण त्याने सजेस्ट केला म्हणून मी हा बसवला. ॲक्च्युली मी जात होतो दुसरा एका ब्रँडवर, पण त्याने तो मला नको म्हणाला तो की हा टाटासाठी हा उत्कृष्ट आहे आणि ऑलमोस्ट त्याने टाटा आधी 3-4 गाड्यांमध्ये बसवला होता म्हणून हा त्याने मला सजेस्ट केला. तर या बघू शकता ओव्हरऑल अजूनही काही प्रॉब्लेम नाही आहे, गाडीमध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे. ऑलमोस्ट 43,000 किलोमीटर गाडी चाललेली आहे याच्यावरच. आता माझं जे आहे बघा इथे तुम्हाला दिसत असेल, 31/3/2025ला मला टेस्टसाठी पाठवायची आहे. सिलेंडर टेस्ट होते, सिलेंडर टेस्टसाठी पाठवावी लागते. तर हा त्याचा बोर्ड आहे, त्याच्यावर ही डेट आहे खाली 31/3/2025. म्हणजे ऑलमोस्ट मी मार्च एंडला म्हणजे एप्रिल महिन्यात आपण हा CNG किट बसवला होता. 3 वर्षानंतर ही टेस्ट आहे जी करावी लागते. आपल्याला सिलेंडरची टेस्ट करावी लागते. त्यात सिलेंडर ओके आहे की नाही ते सांगतात. ओके नसेल तर ते रिप्लेस करून देतात. आता तुम्ही पाहिलं की गाडीमध्ये आपण टोमॅसिटो हा ब्रँड इटालियन ब्रँड बसवलेला आहे. तर त्याच्यात अजूनही आता 2 वर्ष झाली आपल्याला आफ्टर मार्केट बसून सुद्धा, म्हणजे मी जेव्हा गाडी बसवलं टाटामध्ये आणि जवळजवळ 3 महिन्यानंतर टाटाने स्वतः लॉन्च केली गाडी CNG मध्ये. त्यामुळे मला थोडंसं दुःख झालं की मी बसवलं, थोडा वेळ थांबलो असतो तर कदाचित त्या ओरिजिनल जे टाटाने जी बसवले CNG ती घेता आली असती. पण
ठीक आहे, त्यात असं काय हे नाही, पण हे बसून सुद्धा असं मला असं काही दुःख नाही आहे, कारण प्रॉपर फर्स्ट क्लास चालली आहे गाडी CNG मध्ये. आणि बहुतेक लोकांनी त्यावेळेला पण मला सांगितलं होतं की AMT गाडीमध्ये CNG बसू नकोस, कारण गाडी पळणार नाही, स्टिफ नाही चढणार, कुठले डोंगर म्हणजे जे वळणावळणाची रस्ते आहेत तिथे चढणार नाही. पण असं काहीच नाही आहे, प्रॉपर AMT कार आहे, चांगली गाडी चढते. आणि जिथे मला वाटतं एकदम ऑलमोस्ट 40 डिग्री असं काय स्टिफ आहे, तर मी ती गाडी CNG वरून इमिजिएटली पेट्रोलवर करतो 2 मिनिटासाठी, हार्डली अर्धा 1 किलोमीटर पण नाही लागत अशा ठिकाणी, आणि मग परत CNGला कन्वर्ट करतो. त्यामुळे त्यात काही इश्यू येत नाही. हां, ज्याला एकदम गाडी पळवायची असते, एकदम म्हणतो ना आपण, जे रेसिंग वगैरे करायचे आहेत, तर त्यांच्यासाठी AMT गाडी तर तशी ॲक्च्युली उपयोगाची नाही. त्यामुळे थोडाफार त्याच्यात फरक पडतो, कारण तुम्ही तेवढा ह्याने म्हणजे पळू शकत नाही गाडी. पण जो माझ्यासारखा जो ड्रायव्हर आहे, जो एकदम शांत कूल, त्याला कुठलीच कशी घाई नाही आहे, त्या माणसाने AMT मध्ये सुद्धा जर CNG लावलं तरी काही फरक पडत नाही असं मला तरी वाटतं. तर प्रत्येकाचं आपापलं हे आहे. पण ज्याला पूर्वीपासून गिअर टाकायची सवय आहे, तर त्यांना थोडं म्हणतो ना, हे कमी मिळाल्यासारखं, म्हणजे पॉवर कमी मिळाल्यासारखं फील होतं. बाकी असं काहीच नाही आहे. तर आताही 2 वर्ष झाली, काहीच प्रॉब्लेम आलेला नाही आहे. तर जरूर कोणाला पण इच्छा असेल AMT गाडीमध्ये सुद्धा जर CNG बसवायचं असेल तर त्याने बसवू शकता, असं माझं तरी मत आहे. सेफ ड्रायव्हिंग म्हणजे असं नाही मी म्हणत आहे की 50 आणि 40च्या स्पीडने पण मी गाडी चालवली असेल. मी ह्या गाडी 100, 110, 120च्या स्पीडने पण प्लेन रोडवर चालवलेली आहे. त्यामुळे असं नाही की AMT गाडीमध्ये CNG बसवल्यामुळे पॉवर कमी मिळते, पॉवर कमी मिळते असं नाही आहे. त्यामुळे ज्यांना पण AMT मध्ये बसवायचं असेल त्यांनी ते बसू शकता, आणि जवळजवळ ऑलमोस्ट 100, 120च्या स्पीडने पण गाडी रन होते. तर असं काही जरुरी नाही आहे की AMT गाडी आहे तर पॉवर कमी मिळणार आहे CNG लावल्यामुळे. असं काही माझ्या बाबतीत अजूनही काही झालेलं नाही आहे. फक्त मी म्हणालो की थोडा स्टीफ एरिया असेल, तिथे जास्त स्टीफ असेल, म्हणजे 25 ते 30 डिग्री स्टीफ असेल तर नॉर्मली CNG वरच गाडी चढते. पण त्याच्यापेक्षा पण जास्त स्टीफ जर चढण असेल तर मी ऑटोमॅटिक गाडी CNG वरून काढून पेट्रोलवर टाकतो, आणि काम झालं की आपण पेट्रोलवरून CNG वर परत येतो. तर ओव्हरऑल बघायला गेलं तर ऑलमोस्ट 43 किलोमीटर्स आपण आतापर्यंत 43,000 किलोमीटर गाडी चाललेली आहे टोटल. त्यातली 12,000 काढलात, 12,000 किलोमीटर, तर रिमेनिंग तुम्ही CNG वर चालली असं कन्सिडर करू शकता. तर अजूनही काही प्रॉब्लेम आलेला नाही. आणि ज्यांना पण जर चांगली गाडी मेंटेन करायची असेल तर रेग्युलर सर्व्हिसिंग तर तुम्हाला पाहिजेच पाहिजे. प्लस सर्व्हिसिंग बरोबर जर मी जे केलं आहे, म्हणजे दर 6 मंथनी त्याचे स्पार्क प्लग चेंज केले तर अतिउत्तम. आणि जसं मी म्हणालो की बाहेर निघताना जवळजवळ 1-1.5 किलोमीटर गाडी पेट्रोलवर चालवली, आणि परत घरी येताना आपण 1-1.5 किलोमीटर गाडी पेट्रोलवर चालवली, तर ते मला वाटतं की गाडी चांगल्या कंडिशनमध्ये राहू शकते. तर हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही नक्की कमेंट करून जरूर सांगा. आणि या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.